सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये आतापर्यंत नेमकं काय काय झालं, कोणकोणते युक्तिवाद करण्यात आले, या सगळ्या संदर्भात माहिती घेऊयात सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, कविता, सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावाबाबत जो वाद होता त्या अनुषंगाने आणि आज शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी हे इंटरिम ऑर्डरसाठी प्रयत्न करतायत, इंटरिम इंजंक्शनसाठी प्रयत्न करतायत की अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह वापरण्यापासून सुप्रीम कोर्टाने रोखावं। एक अंतरिम आदेश देऊन हे प्रकरण निकाली निघत नाही तोपर्यंत घड्याळ चिन्ह वापरण्यावर मनाई करावी, यासाठी अभिषेक मनु सिंघवी प्रयत्न करतायत आणि ते कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न करतायत की फ्री अँड फेअर इलेक्शन्समध्ये आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की जर अशा प्रकारे मतदारांना फसवलं गेलं तर फ्री अँड फेअर इलेक्शनचा उद्देश कधी सफल होणार नाही। पण त्याच वेळी आज कोर्टाने असं म्हटलंय अभिषेक मनु सिंघवींना उद्देशून की तुमच्याकडे घड्याळ नाहीये, हे मतदारांना सांगायची जबाबदारी तुमची आहे। आज जस्टिस सूर्यकांत यांनी अभिषेक मनु सिंघवींना म्हटलंय की तुमच्याकडे घड्याळ नाही हे सांगायची, मतदारांना सांगायची जबाबदारी तुमची आहे। अभिषेक मनु सिंघवी वारंवार सांगत होते की मतदार कन्फ्यूज होऊ शकतात, ग्रामीण भागामध्ये मतदार कन्फ्यूज होऊ शकतात, तर त्यावेळी जस्टिस सूर्यकांत म्हणालेत की तुम्ही इंटरिम ऑर्डरसाठी मागताय, तुम्ही इंटरिम इंजंक्शन मागताय, यू आर ऑन इंटरिम, तर कॅच द बुल बाय हॉर्न, थेट शिंगाने बैल धरून दाखवा आणि तुमचा युक्तिवादाद्वारे तुमची केस सिद्ध करा की इंटरिम इंजेक्शन तुम्हाला मिळालं पाहिजे आणि अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यापासून रोखलं गेलं पाहिजे। अन्यथा अभिषेक मनु सिंघवींचा जो युक्तिवाद आहे तो संपूर्ण युक्तिवाद हा ग्रामीण भागात मतदार कन्फ्यूज होऊ शकतात आणि त्यामुळे मुक्त आणि पारदर्शक निवडणुका होणार नाहीत। 10 मतदार जरी कन्फ्यूज झाले तरी सुद्धा या उद्देशाला हरताळ फासली जाईल आणि हा संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी करतायत। तर त्यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलंय की भारतीय मतदार हा सजग आहे, परिपक्व आहे, प्रगल्भ आहे आणि राजकीय दृष्ट्या समज असलेला भारतीय मतदार आहे। त्यामुळे तुमच्या मतदाराला ही तुमची सांगण्याची जबाबदारी आहे की तुमच्याकडे आता घड्याळ चिन्ह नाहीये, त्यामुळे घड्याळ तुमच्याकडे नाही हे तुम्ही मतदारांना सांगू शकता। आता त्यानंतरही अभिषेक मनु सिंघवींकडून युक्तिवाद सुरू आहे। अभिषेक मनु सिंघवी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतायत की कशा प्रकारे इलेक्शन कमिशनचा आदेश वैध ठरू शकत नाही। एक आमदार जे निलेश लंके नावाचे जे त्यांच्यासोबत होते ते पुन्हा दुसऱ्या गटाकडे आलेले आहेत, त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की निवडणूक आयोगाच्या आदेशाचा जो सगळा मूळ आधार आहे तो आधार बदलला जाऊ शकतो। जे म्हणजे एकूण जे विधेयक कामकाजामधले विधेयकांच्या संख्येवर आणि ज्या एकूण आमदारांच्या संख्येवर, खासदारांच्या संख्येवर जो युक्तिवाद आणि ज्या आधारे निवडणूक आयोगाने हा आदेश दिलाय तो सगळा बदलला जाऊ शकतो, अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा अभिषेक मनु सिंघवी करतायत। हे कॉन्क्रीट नाहीये असं ते सांगण्याचा प्रयत्न करतायत। त्यांनी निलेश लंकेंचा उल्लेख केलाय की नुकतंच निलेश लंके हे पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे गेले अजित पवार गटाकडून आणि त्यामुळे ते आता सांगण्याचा प्रयत्न करतायत की जी 19 तारखेची ऑर्डर आहे त्या ऑर्डरवर आम्ही अजूनपर्यंत रिप्लाय फाईल केलेला नाही आणि अनेक प्रकारच्या जे रिटर्न सबमिशन निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले होते त्यामध्ये त्यांनी हे म्हटलंय। अभिषेक मनु सिंघवी शरद पवार गटाच्या वतीने असं सुद्धा म्हणाले की आम्हाला घड्याळ नको, परंतु मग घड्याळाचा आग्रह अजित पवार गट का करतोय, कारण त्यांना मतदारांना कन्फ्यूज करायचंय असा युक्तिवाद हा अभिषेक मनु सिंघवी मांडतायत। म्हणजे त्यांनी म्हटलंय की घड्याळावरती एका विशिष्ट गटाचा क्लेम ठेवण्याची आवश्यकता काय, तुतारीचं चिन्ह हे 2 महिन्यांपूर्वीच मिळालंय आणि त्यामुळे आम्ही वर्षानुवर्ष दशकांपासून घड्याळ चिन्ह वापरतोय, अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा अभिषेक मनु सिंघवींनी केलाय आणि त्यांचं म्हणणं इतकंच आहे की इंटरिम इंजंक्शनद्वारे अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यापासून थांबवण्यात यावं। घड्याळ चिन्हाचा उपयोग हा अजित पवार गटाला करता येऊ नये आणि एक इंटरिम स्टे हा निवडणूक आयोगाच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाने द्यावा। परंतु सुप्रीम कोर्ट वारंवार अभिषेक मनु सिंघवींना म्हणते की तुम्ही इंटरिम आदेशासाठीची केस तयार करून दाखवा, प्रायमा फेसी प्रथम दर्शनी तुम्ही आम्हाला केस दाखवा, आम्ही तुम्हाला इंटरिम इंजंक्शन देऊ, परंतु मतदारांना कन्व्हिन्स करणं ही तुमची जबाबदारी असू शकते असंही कोर्ट म्हणाले। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। आणि माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले मोहिते पाटील यांना भाजपनं डावललं।